2 दिवसात माफी मागा नाहीतर दाखल करणार अब्रू नुकसानीचा दावा। नामदार हसन मुश्रीफ यांनी दिलाय काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांना कडक इशारा। गुन्ह्यातील आरोपींचे रक्त नमुने बदलल्यावरून धंगेकरांनी केला होता मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप। पुणे हिट अँड रन प्रकरणी पोलिसांवर गंभीर आरोप होत असतानाच ससून रुग्णालयातील डॉक्टरही हिट लिस्टवर आलेत। अल्पवयीन आरोपी मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा आरोप डॉक्टरांवर होतोय। या प्रकरणी संबंधित डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे। यावरून मात्र काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना टार्गेट केलंय। मुश्रीफ यांच्या आशीर्वादाने संबंधित डॉक्टर काम करत असल्याचा खळबळजनक आरोप केलाय। यावरून चिडलेल्या हसन मुश्रीफांनी धंगेकरांना माफी मागण्याचे आवाहन करत अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिलाय। यापूर्वी धंगेकरांनी ड्रग्ज प्रकरणी ससून प्रशासनाला धारेवर धरलं होतं। आता गंभीर गुन्ह्यातील आरोपीच्या रक्त नमुने बदलल्यावरून धंगेकर आक्रमक झालेत। त्यांनी थेट वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांच्यावरच तोफ डागली। ते म्हणाले, ससून रुग्णालयात ढिसाळ कारभार सुरू असल्याचं वर्षापासून सांगतोय। सरकारला मात्र याकडे लक्ष देण्यास वेळ नाही। ते येथील भ्रष्ट लोकांना वाचवण्यातच समाधान मानतायत। डॉक्टर अजय तावरे अनेक वर्षापासून रिपोर्ट बदलण्याचं काम करत आलाय। अशा व्यक्तीला या खात्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी पदावर बसवलं असल्यानं त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची? हा प्रचंड मोठा घोटाळा असल्याचा आरोपही आमदार धंगेकरांनी केला होता। धंगेकरांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ चांगलेच भडकले। ते म्हणाले, हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये बदल झाल्याने आमदार धंगेकरांनी माझ्यावर काही आरोप केलेत। संबंधित डॉक्टर माझ्या पाठिंब्यामुळेच गैरकाम करत असल्याचं ते म्हणाले। आता त्या डॉक्टरांवर खात्याअंतर्गत चौकशी केली आहे। त्यांना अटक करण्यात आलेली आहे। धंगेकरांनी प्रसिद्धीसाठी सनसनाटी आरोप करण्याची सवय आहे। त्यांनी 2 दिवसात माफी मागावी, नाहीतर त्यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा हसन मुश्रीफांनी दिलाय। धंगेकरांनी केलेल्या आरोपांवर मुश्रीफांनी त्यांना शेलक्या शब्दात सुनावलं। ते म्हणाले, धंगेकर हे काँग्रेसचे आमदार आहेत। ते चांगले लोकप्रतिनिधी असतील असं वाटत होतं, मात्र प्रसिद्धीसाठी ते कोणत्याही थराला जात असल्याचं स्पष्ट होतंय। पुण्यातील अपघाताचं प्रकरण झालं त्यावेळी मी बाहेर होतो, त्यामुळे ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार माझ्या आशीर्वादाने झाल्याचं म्हणणं चुकीचं आहे, असं नामदार मुश्रीफ यांनी स्पष्ट केलंय।